देवी ब्रह्मचारिणी कथा. ब्रह्मचारिणीचा अर्थ तपश्चर्या करणारी. देवीचे हे रूप ज्योतिर्मय व भव्य आहे. देवीच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू आहे. पूर्वजन्मात देवी हिमालयाची कन्या होती. नारदांच्या उपदेशानुसार भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी देवीने कठोर तपश्चर्या केली. या कठोर तपश्चर्येमुळे देवीला ब्रह्मचारिणी नावाने संबोधले गेले. 1000 वर्षे फक्त फुले फळे, नंतर 100 वर्षे फक्त पाने, नंतर काही दिवस उपवास केले. 3000 वर्षे फक्त तुटलेली बेलाची पाने खाऊन, नंतर तेही सोडून देऊन निर्जल व निराहार राहून शंकरांची आराधना व तपश्चर्या केली. या कठोर तपश्चर्येने देवीचे शरीर अतिशय क्षीण झाले. तेव्हा देवता, ऋषीमुनी, सिद्धगण सर्वांनी देवीला आशीर्वाद देऊन सांगितले की आजवर अशी व इतकी कठोर तपश्चर्या कोणीच केली नाही. तुझी मनोकामना पूर्ण होईल. तुला भगवान शंकर पतिरूपात मिळतील. या कथेचा सार असा आहे की जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगी मन विचलित होऊ देऊ नये. ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होण्यासाठीच दुर्गा पूजेत दुसऱ्या दिवशी देवीची ब्रह्मचारिणी रूपात आराधना केली जाते. ब्रह्मचारिणी देवीचा बीजमंत्र आहे की ह्रीं श्रीं अंबिकाये नमः. या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती, जीवनात सफलता मिळून सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि देवीची कृपा व आशीर्वाद मिळतात.